ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याची बुधवारी विटंबना झाल्याच्या प्रकारामुळे आणि वैष्णव देवी येथे जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ हडपसरमध्ये हिंदू जनाक्रोश मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले। गाडीतळ पासून ससाणेनगर पर्यंत हजारो हिंदू नागरिक आणि महिला या मोर्चात सहभागी झाले होते। मशाल मोर्चा होणार असल्याने रविवारी सकाळीपासून हडपसर आणि ससाणेनगर परिसरातील दुकाने बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। ससाणेनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने आणि वैष्णव देवी येथे जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने घटनेचा निषेध नोंदवण्याकरिता रविवारी हडपसर गाव गाडीतळ ससाणेनगर परिसर बंद ठेवण्यात आला। हडपसर भाजी मंडई, हडपसर बाजारपेठ बंदमुळे खरेदीकरिता आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली। सायंकाळी हडपसर गाडीतळ ते ससाणेनगर पर्यंत हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने हिंदू जनाक्रोश मशाल मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये हडपसरसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मोठा सहभाग घेतला होता। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत हिंदू धर्माचा जयघोष करण्यात आला। ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी दुधाभिषेक करून पुष्पहार घालून महाआरती करण्यात आली। त्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला। दरम्यान ससाणेनगर कडून हांडेवाडी रोडकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। हडपसर गाडीतळ, हडपसर गाव, ससाणेनगर या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हडपसर मधून भव्य मोर्चा जात असताना रुग्णवाहिका आल्याने मोर्चातील युवकांनी तातडीने मार्ग काढून रस्ता मोकळा केला। रुग्णवाहिका तातडीने मार्गस्थ झाली। पोलीस उपायुक्त आर राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे पोलीस निरीक्षक मंगल मोडवे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हडपसर मधील भाजप कार्यकर्त्यांचा या मोर्चात सहभाग होता, मात्र इतर पक्षांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला नाही। हा क्षण संकल्पाचा आहे, हा क्षण निर्धाराचा आहे आणि पाकिस्तानच्या अवलादीच्या दुकानातून एकही माल खरेदी न करण्याचा निर्धार करण्याचा आज आहे। हिंदूंचा पैसा हिंदूंच्या खिशात गेला तर हे भरले उपाशी तडफडून मरतील, काळजी करू नका मित्रांनो। आज जर या ठिकाणी माजी प्रभू देशपांडे असते तर त्यांना काय वाटलं असतं? आज जर तानाजी मालुसरे असते तर त्यांना काय वाटलं असतं आणि त्यांनी काय केलं असतं? आमच्या घरी आमचं सर्वस्व, आमचा परमेश्वर, आमचा बाप, आमचं श्रद्धास्थान यांची विटंबना करणाऱ्याचे डोळे फोडण्याची हिंमत त्यांनी दाखवली असती। म्हणून माझी तुम्हाला प्रतिज्ञा आहे, माझी तुम्हाला विनंती आहे, माझी तुम्हाला प्रार्थना आहे की हा जो राग आहे तो राग साठवून ठेवा, तो राग विझू देऊ नका, तो राग बरोबर घेऊन जीवन यात्रा चालवा आणि शिवाजी महाराज स्वर्गातला आशीर्वाद देईपर्यंत पराक्रम करण्याची जबाबदारी महाराष्ट्राची आहे, हे लक्षात ठेवा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। प्रभू रामचंद्र म्हणाले होते निशाचरहीन कर्ममही राक्षस मुक्त हा पृथ्वी निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेन असं प्रभू रामचंद्र म्हणाले होते। शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला म्हणावं लागेल इस्लाम मुक्त हिंदुस्थान निर्माण करू। जय श्रीराम, जय श्रीराम। अतिशय सुंदर मार्गदर्शन केले। त्यांनी जे सांगितलंय की हिंदूंच्या दुकानातून खरेदी करायची योग्य घेतील आणि यानंतर दहशतवादी कृत्य करण्यासारखं त्यांनी कृत्य केलेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती UAPA ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचबरोबर त्याच्या बापावरती कलम 120 दाखल झालं पाहिजे, कारण त्यांनी प्लॅनिंग करून हा सांड भिकारचा डुक्कर आमच्यात सोडलं होतं मोकळं आणि या डुकरांनी छत्रपतींचा अपमान केलेला आहे। दादांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण खानदानावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावरती, आणि हे न झाल्यास
आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्याचबरोबर पुणे शहर बंद करू. जय भवानी, जय शिवराय, जय दिनेश शिवराय. तिवारी, नुपुर शर्मा, इस निंदा के नाम पे उन पर बड़ी कार्रवाई हुई, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज यानी देवताओं के भी देवता हम मानते हैं. इस महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज की वजह से यह महाराष्ट्र नहीं पूरा हिंदुस्तान है. लेकिन ऐसे जो जिहादी तत्व है उन पर आप क्या मांग करेंगे? कोई कानून बनना चाहिए कि नहीं? ऐसी सांड की तरह ये घूमेंगे, कुछ भी करते रहेंगे? माझी सरकारला विनंती आहे की सरकारने त्याच्यावरती UAPA ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर एक असा कठोर कायदा करावा की ज्या कायद्याअंतर्गत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर आमचे देवी देवता, आमच्या महापुरुषांवरती कसल्याही प्रकारचा आक्षेप जर घेतला किंवा कसल्या प्रकारची विटंबना जर केली तर तुमच्यावरती दहशतवादी कलमापेक्षा पण कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्याच्या बापाला सेवेत प्रशासनात हाकलून दिला पाहिजे अशी आमची विनंती आहे. जय श्रीराम. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत